नमस्कार मित्रांनो, दीपावलीनिमित्त पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आज आपण दीपावलीच्या भाऊबीज या सणाविषयी बोलणार आहोत. त्यामुळे विशेषतः या व्हॉट्सअप ग्रुपवरील आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवरील सर्व भगिनींसाठी हा आजचा स्पेशल व्हिडिओ आहे, महिला स्पेशल. होय, भाऊबीज हा सण वर्षातून फक्त एकदाच येतो आणि हा सण भावा बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आहे. या जगामध्ये भावावर निस्वार्थीपणे निस्सीम जर प्रेम करणारी व्यक्ती असेल तर ती म्हणजे त्याची बहीण. म्हणूनच दीपावलीमधील भाऊबीजेला अत्यंत महत्त्वाचं आहे. या भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळत असते. याच भाऊबीजेला देवदूत यमाची बहीण म्हणजे यमुना, या यमुनेने यमाला ओवाळणी केली होती आणि ओवाळणीमध्ये तिने सांगितलं होतं, हे भाऊराया, ज्या ज्या बहिणी ज्या ज्या भावाला या दिवशी ओवाळतील, औक्षण करतील, त्या भावाला दीर्घायुष्य दे, त्याला अकली मृत्यू येऊ देऊ नको. आणि तेव्हापासून ज्या ज्या बहिणींनी भावाचं औक्षण केलं त्यांना अकली मृत्यू कधीही येत नाही अशी आख्यायिका. प्रत्येक व्यक्ती जाणारच आहे, पण त्याचा जो कार्यकाल आहे तो वाढला पाहिजे. माणसाचं आयुष्यमान सध्या 70-80 वर्ष झाले, तिथपर्यंत जर तो व्यक्ती अगदी निरोगी राहिला तर त्याला फक्त आणि फक्त बहिणीचे आशीर्वाद लाभले असं म्हणता येईल. तर अशा या भावा बहिणीच्या निस्सीम सणाविषयी आपण चर्चा करूया. ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि आजचा विशेषतः महिला वर्गासाठी, भगिनींसाठीचा आजचा हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका. परमेश्वराने जगामध्ये आई ही आयुष्यभरासाठी कोणालाच पुरत नसते, कारण आई आपल्यापेक्षा 20-25 वर्षांनी मोठी असते, त्यामुळे ती आपल्या अगोदरच जाते. आणि म्हणून मग आईच्या जागी आईपेक्षा एक काकण सरस आपल्यावर निस्सीमपणे प्रेम करणारी व्यक्ती कोण असेल तर ती आपली बहीण. होय, छोटी असेल की मोठी असेल, बहीण ही भावावर निस्वार्थीपणे निर्व्याज आणि निस्सीम प्रेम करत असते. आणि म्हणूनच बहीण भावाचं अतूट नातं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. आणि त्याच नात्याची परिणिती म्हणा किंवा त्याच नातं वृद्धिंगत करण्यासाठी, त्या नात्यामध्ये उत्साह येण्यासाठी दीपावलीची भाऊबीज स्पेशल असते. आणि म्हणून कित्येक बहिणी भावाकडे जातात तर कित्येक भाऊ बहिणीकडे येतात. ते आपल्या सोयीप्रमाणे असतं, पण शक्यतो भावानं बहिणीकडे यायचं असतं आणि बहिणीने भावाला अतिशय उत्साहात आनंदात तेल मार्जन लावून त्याला संध्यास्नान घालायचं असतं. भावाची अंघोळ घालायची असते, उठणे सुगंधित तेल लावून. आणि बहिणीनं लक्षात ठेवा, भावाला अंघोळ घालताना त्याच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही एक चिमूटभर हळद टाकली आणि एक चिमूटभर चंदन टाकलं किंवा चंदनाचा गंध टाकला आणि त्या पाण्याने भावाला अंघोळ घातली तर त्या भावाला दीर्घ आयुष्य लाभेल. त्या भावाला अकली कुणीही काही करू शकणार नाही आणि तो भाऊ चिर अनंतपर्यंत त्याचं जेवढं आयुष्य आहे तिथपर्यंत तो निरोगी राहू शकतो. आणि म्हणून फक्त एकदाच भाऊबीजेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये बहिणीने भावासाठी पाण्यामध्ये थोडंसं अगदी चिमटभर एक हळद टाकायची आणि थोडं चंदन टाकायचं, त्याने भावाला अंघोळ घालायची. आणि नंतर सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार, दोघांच्या सोयीनुसार तुम्ही भावाचं औक्षण करायचं. औक्षण करताना भावाचं जे तोंड आहे, त्याची जी बसण्याची दिशा आहे ती उत्तरेला पाहिजे. यस, आपलं तोंड दक्षिणेला झालं तरी चालेल, पण भावाचं तोंड उत्तरेला पाहिजे. कारण उत्तरेला जर भावाचं तोंड ठेवलं तर उत्तर 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 म्हणजे पुढे 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 भावाची खूप प्रगती होते. आणि भावाची प्रगती होताना सगळ्यात जास्त आनंद कोणाला होत असेल तर तो होतो बहिणीला. होय, जगातल्या प्रत्येक बहिणीला भावाची प्रगती भावीशी वाटते, आनंदाने न्हावून निघतील. आणि म्हणून भावाची उत्तर प्रगती होण्यासाठी भावाची जी बसण्याची दिशा आहे उत्तरेकडे पाहिजे. पहिल्यांदा भावाला आपण ताट, तुम्हाला फोटो दाखवल्याप्रमाणे तुम्ही ताट तयार करून घ्या. भावाला ओवाळताना दिवे हे शक्यतो कणकीचेच ठेवायचे आहेत, रेडीमेड किंवा आरती तुम्ही ठेवू शकत नाहीत. कणकीचे दिवे ठेवा, 2 मुटके करा आणि मुटके भावाच्या कपाळाला, खांद्याला, गुडघ्याला, पायाला लावून खाली ठेवा. आणि मग भावाला कुंकवानं कुमकुम तिलक करा. आणि मग नम्रपणे देवाला औक्षण करताना एकच सांगा, इडापिडा जाऊ दे आणि माझ्या भावाला उदंड आयुष्य मिळू दे. इडापिडा जाऊ दे, भावाला उदंड आयुष्य मिळू दे. इडापिडा टळू दे, भावाला उदंड आयुष्य मिळू दे. इडापिडा टळू दे, भावाला उदंड आयुष्य मिळू दे. असं 3 वेळा 5 वेळा तुम्ही आरती करताना मनातले मनात म्हणा किंवा मोठ्यानं म्हणला तरी चालेल. आणि मग भावाला ओवाळल्यानंतर तुमच्या जवळील थोडा सोन्याचा एखादा दागिना असेल त्या कपाळाला लावा
आणि भाऊ जे गिफ्ट देईल ते आनंदानं स्वीकारा, कारण गिफ्टमधल्या त्या वस्तूला किंमत नसते, त्या देण्याला किंमत असते. अगदी 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 50,000, लाख, 5 लाख जरी दिले तरी भावाने दिलेले बहिणीसाठी ही जी गिफ्ट असते ती गिफ्ट महत्त्वाचं आहे. त्याची किंमत करू नका, त्याचं मूल्य बघू नका. प्रसन्न चेहऱ्यानं, सुहास्य वदनानं भावाला ओवाळल्यानंतर त्याच्या जेवणाची व्यवस्था करा आणि भावासोबत आलेले त्याचे जर काही नातेवाईक असतील त्यांचीही तितकीच काळजी घ्या. आणि सर्व बहिणींनी उद्या येणारी जी भाऊबीज आहे ती अत्यंत आनंदानं, अत्यंत उत्साहामध्ये, अत्यंत 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 आनंदामध्ये आपण साजरी करूया. आणि ही भाऊबीज साजरी करण्यासाठी आपणाला गरज आहे ती भाऊ बहिणीच्या नात्याची. या आधुनिक युगामध्ये आणि जेव्हापासून हिंदू ॲक्ट कायदा आलेला आहे तेव्हापासून अनेक बहीण भावामध्ये दुरावा निर्माण होऊ पाहतोय. तर तो दुरावा जर कमी करायचा असेल तर त्याला एकच पर्याय आहे, ती म्हणजे भाऊबीज. जर भावाने बहिणीसाठी आणि बहिणीने भावासाठी त्याग केला तर हे नातं अजन्मापर्यंत टिकून राहतं. परंतु जर दोघांनी स्वार्थ दाखवला, बहिणीने स्वार्थ दाखवला किंवा भावाने स्वार्थ दाखवला तर मात्र हे नातं आजच्या काळामध्ये जास्त दिवस टिकणं अवघड झालेलं आहे. तेव्हा या दोन नात्याला टिकवण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे ती म्हणजे भावजई. होय भगिनींनो, मी जे म्हणतो तो बरोबर आहे. तुमची भावजई जर तिने जर नवऱ्याला आणि नंदेला ह्या दोघांना जर व्यवस्थित सांभाळून घेतलं, बॅलन्स केलं, दोघांचीही मनाप्रमाणे जर तिचं स्वतःचं तिनं आचरण ठेवलं तर निश्चितपणे भावा बहिणीच्या नात्यामध्ये बिघड होणार नाही. पण जर नणंद आल्याचं जर तिनं ते कपड्यावर आट्या पाडल्या, नणंद आली म्हणून तिने जर रागराग केला, नंदजी जर तिनं व्यवस्थित शुश्रूषा केली नाही, सेवा केली नाही, तिला व्यवस्थित जर तिला वागणूक दिली नाही तर नणंद पुन्हा घरी येणार नाही. आणि नणंद नाही तिथं आनंद नाही. लक्षात ठेवा, ज्या घरी नणंद त्या घरी आनंद. म्हणून आपल्या घरात आनंद ठेवायचा असेल तर नणंद येणं गरजेचं आहे. आणि नणंदेचा मान ठेवणं हे भावजईचं पहिलं कर्तव्य आहे. ज्या घरी नणंद भावजई एकत्र राहतात ते घर या जगात पृथ्वीवरती स्वर्गासारखं असतं. आणि जिथं नणंद भावजईमध्ये आनंद नाही ते घर दुःखाला कारणीभूत होतं. मग त्या घरातील कुणीच व्यक्ती सुखी राहत नाही, ना नणंद, ना भावजई, ना भाऊ, ना बहीण. त्यामुळे नणंद भावजईमधला आनंद जर टिकवायचा असेल तर थोडंसं भावजईनं, थोडंसं बहिणीनं, ह्या दोघींनीही एकमेकीला समजून घेतलं पाहिजे. आणि ज्या घरामध्ये नणंद भावजयामध्ये आनंद आहे तेच घर आनंदानं भरून जाईल. हे ह्या आजच्या दीपावलीच्या भाऊबीजेच्या निमित्तानं तुम्ही समजून घ्या, तुम्ही लक्षात ठेवा. कारण आपल्याला आनंद, आपल्या सर्वांचं आयुष्य फार छोटं झालेलं आहे. आयुष्यच माणसाचं 50-60 वर्षाचं आहे आणि ह्यातला 20 वर्ष आपली निघून गेलेत, 30 वर्ष निघून गेलेत, 40 वर्ष निघून गेलेत. राहिले 10-15 वर्ष कशासाठी भांडतोय आपण? कशासाठी राग? कशासाठी दोष? कशाचा मत्सर? अरे उद्या काय होईल माहीत नाही, मग आज कशासाठी दोष? आजचा दिवस आनंदानं जगा, आजचा दिवस खुश राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा. आणि आपण सर्वजण आता दीपावलीतला हा शेवटचा टप्पा भाऊबीजेचा, यस कालच पाडवा झालेला आहे. दीपावली शेवटचा टप्पा, हा शेवटचा सण आपण अत्यंत आनंदानं साजरा करू. आणि बहीण भाऊ आनंदात राहू, बहीण भाऊ सुखात राहू, नणंद आणि भाऊजई यांचंही नातं सुखात राहील, आनंदात राहील. आणि म्हणून आपण आपल्या घरी सर्वांनी मिळून एकत्र साजरी करूया भाऊबीज. लक्षात ठेवा, ओवाळणी दिल्यानंतर आजकाल बहिणीने सुद्धा भावाला रिटर्न गिफ्ट द्यायचं असतं. हो, फक्त भावाकडूनच घ्यायचं नाही तर बहिणीनं सुद्धा भावाला द्यायचं. तर काय द्यायचं? तर बहिणीने भावाला 2 गोष्टी देणं अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे श्रीफळ, नारळ. हो, श्रीफळ यालाच कल्पवृक्षसुद्धा म्हटलं जातं. कारण श्रीफळ याचं हे मांगल्याचं, पावित्र्याचं प्रतीक आहे. हे शुभ संकेत आहे, शुभ घडी आहे. आणि बहिणीनं दिलेलं जे श्रीफळ आहे ते भावाने आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी किंवा जो बिझनेस आहे तिथे किंवा घरी स्वतःच्या ठिकाणी त्याने ते दिलेलं श्रीफळ येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी जर त्या भावाने त्याचा प्रसाद म्हणून फोडून खाल्ला तर त्या भावाच्या घरामध्ये निश्चितपणे प्रगती होईल. म्हणून प्रत्येक बहिणीने लक्षात ठेवा, या दीपावलीपासून प्रत्येक बहिणीने रिटर्न गिफ्ट म्हणून भावाला श्रीफळ द्यायचं. आणि श्रीफळ देताना ते कधी कोरडं द्यायचं नाही, त्यासोबत करदोडा द्यायचा. काही भागात त्याला करगोटा म्हणतात. काळा करदोडा द्यायचा, कारण काळा करदोडा हे काळी जादू असेल किंवा कुणी काही वाईट प्रवृत्ती असतील, निगेटिव्ह एनर्जी असेल, ही सगळी घालून टाकणारी वृत्ती आहे. त्यामुळे भावाला ओवाळल्यानंतर श्रीफळावरती करगोटा बांधून तो भावाला रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायचा आहे. भावाने काय गिफ्ट दिलं ते महत्त्वाचं नाही, पण आपण त्याला श्रीफळ आणि करगोटा दिला तर बहिणीचं प्रेम, बहिणीचा आशीर्वाद, बहिणीच्या अंतःकरणातील इच्छा
ही भावाला निश्चितपणे प्रगतीपथावर नेऊ शकते. भावाची नक्की प्रगती होईल. म्हणून लक्षात ठेवा भगिनींनो, या चॅनल पाहत असलेल्या भगिनींना माझी विनंती आहे की यावर्षीपासून, याआधी नसेल कधी केलं तरी चालेल, पण जेव्हा भावाला ओवाळाल तुम्ही तेव्हा रिटर्न गिफ्ट म्हणून भाऊ जे तुम्हाला देईल ते घ्या आणि तुम्हीसुद्धा भावाला किमान एक श्रीफळ द्या. त्या श्रीफळासोबत एक काळा करगोटा किंवा लाल करगोटा म्हणजे त्याला करदुडा म्हटला जातो, तो त्या भावाला अर्पण करा. भावाला भेट द्या. आनंदाने जेवण करा. मस्त राहा. 1-2 दिवस माहेरचा आनंद घ्या आणि परत आपल्या सासरी या. आनंदात राहा, सुखात राहा. ही दिवाळी आपणाला सुखाची, आनंदाची, भरभराटीची, प्रगतीची जाओ. हे तुम्हाला मी विक्रांत शिंदे ज्ञानसागर मराठीच्या वतीने आपणा सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. ओके, धन्यवाद. गुड बाय.